नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 15 एप्रिल 2026, वार आहे बुधवार. तर उद्या आलेली आहे स्वामींची पुण्यतिथी. तर स्वामींची पुण्यतिथी आपण कशी साजरी करावी, गुरुचरित्र पारायणाची समाप्ती कधी करावी, किती नैवेद्य आपण काढावे, त्यासोबतच उद्यापन कसे करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, ज्याप्रमाणे स्वामी प्रकट दिन आपण साजरी करत असतो त्याप्रमाणेच स्वामींची पुण्यतिथी देखील आपल्याला साजरी करायची आहे. कारण या दिवशी महाराज त्यांचा अवतार कार्य समाप्त केलं होतं आणि आपण आजही निर्गुण स्वरूपात स्वामी चराचरामध्ये वास करतात. हम गया नहीं जिंदा है या शब्दाची प्रचिती प्रत्येकाला आजही घेत असते. प्रत्येकाला स्वामींची अनुभूती येते. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्याला दर्शन देतात आणि जो नियमित नित्यनियमाने त्यांची सेवा करतो त्याला याचा अनुभव हा येतोच. तर बघा, गुरुचरित्र पारायण समाप्ती केंद्रात असेल तर तिथे सर्व होतं. फक्त जाऊन पारायण आपल्याला पठण करायचं आहे. शेवटच्या दिवशी 10:30ची आरती होते आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच केंद्रामध्ये जेवण किंवा प्रसाद असतो. त्यानंतर सामूहिक आपण पारायण केलेले असतं. तर पोथीला नैवेद्य दाखवायचं का, तर बघा, जेवण घरी घेऊन येऊ शकता आणि घरातलं अन्न ग्रहण करून नंतर तो प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता. तसेच ज्या महिला घरामध्ये पारायण करतात तर सकाळी लवकर उठून सर्व अध्याय पठण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे. यथाशक्ती आपल्याला जेवण या दिवशी बनवायचा असतो. वरण भात, घेवड्याच्या शेंगा आणि शिरा. फक्त जेवण बनवताना आपल्याला कांदा आणि लसणाचा वापर न करता आपल्याला स्वयंपाक करायचा असतो. यथाशक्ती आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर नैवेद्य आपल्याला किती नैवेद्य दाखवायचे आहे, तर बघा, आपल्याला 4 नैवेद्य काढायचे असतात. तर पहिला नैवेद्य हा आपल्याला ग्रंथासाठी काढायचा आहे. दुसरा नैवेद्य हा स्वामींसाठी, तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी आणि एक आपल्या कुलदेवीसाठी. तर असे 4 नैवेद्य आपल्याला काढायचे असतात. जे घरामध्ये पारायण करतात तर त्यांनी आपल्या घरातील देवांना नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्य आपणच खायचा असतो. आणि जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे तर तो जो ग्रंथ वाचतो तर त्याने तो नैवेद्य खायचा आहे. नैवेद्य खाऊन नंतर बाकी जेवण तुम्ही करू शकता. आणि जे केंद्रामध्ये पारायण केले आहे तर तिकडे जेवण केलं तर चालतं का, तर तुमची इच्छा. तुमचं पारायण झालं की तुम्ही ग्रंथ हलवला की ग्रंथ घरी घेऊन या आणि ज्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य काढून ठेवला व घरामध्ये सर्व काही केलं तरी काही अडचण नाही. म्हणजेच घरामध्ये आल्यानंतर जरी तुम्ही ग्रंथाला नैवेद्य ठेवला, स्वामींना, दत्त महाराजांना आणि कुलदेवीला नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकता. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना सेवा ही झालीच पाहिजे. तर अभिषेक करत असताना 16 वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे, 1 वेळा स्त्री सूक्तमचं पठण करायचं आहे, 1 वेळा पवमान सूक्तमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्रीराम रक्षा 1 ते 9 आपल्याला अध्याय पठण करायचे आहे, ओवी पठण करायचे आहे. तसेच अभिषेक हा फक्त पाण्याने केला तरीही चालेल. वस्त्र असतील तर ते देखील तुम्ही परिधान स्वामींना करू शकता. त्यानंतर हिना, अत्तर आणि अष्टगंध आपल्याला स्वामींना लावायचं आहे. फूल, धूप, दीप लावायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर आरती करा आणि नंतर केंद्रामध्ये जा. तसेच ब्राह्मण जोडपं भेटलं तर तुम्ही घरामध्ये बोलून त्यांना देखील जेवू घालू शकता किंवा ब्राह्मण जोडपं नाही भेटलं तर कोणतंही जोडपं तुम्ही जेवू घालू शकता किंवा ते पण नाही भेटलं तर कोरडं सीधा तुम्ही गुरुजींना किंवा ब्राह्मणांना दान करू शकता. तर यामध्ये तांदूळ, गहू, डाळ, गूळ, तर हे धान्य तुम्ही त्यामध्ये दान करू शकता. फक्त नैवेद्य आपल्याला 4 हे दाखवायचेच आहे. जर तुम्ही घरामध्ये पारायण करणार असाल तर तसेच संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचे आहे फलश्रुतीसहित. त्यानंतर ज्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण केलं तर त्यांनी काय करावे, तर बघा, तुम्ही देखील आपल्याला फक्त एकच नैवेद्य दाखवायचा आहे. वरण भात, भाजी चपातीचा आणि काहीतरी गोड याचा नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींना दाखवला तरीही चालेल, ग्रंथाला देखील नैवेद्य दाखवायची गरज नाही. आणि ज्यांचे पारायण अपूर्ण राहिले असतील, 15 तारखेच्या नंतरपर्यंत जर होणार असतील तर तुम्ही जेव्हा पारायण पूर्ण होतील तेव्हा देखील तुम्ही नैवेद्य हे दाखवू शकता आणि त्यावेळी देखील आपल्याला याप्रमाणेच करायचं आहे.